नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण मानसशास्त्रावरती लेक्चरर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातील 6 लेसन अध्यापन प्रक्रिया यामधील काही भाग शिकवून झालेले आहेत। त्या भागाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळून जाईल। तर आज आपण यामधील समोरचा भाग अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण स्टार्ट केलेलं होतं व शिक्षक प्रधान ज्या काही अध्यापन पद्धती आहेत त्या आणि विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती। मग कोणकोणत्या शिक्षक प्रधान व्याख्यान पद्धती आहे आणि कथन पद्धती आहे आणि विद्यार्थी प्रधान जे अध्ययन पद्धती आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ज्यामध्ये सहभाग असतो त्या पद्धती आहेत। चर्चा पद्धत आहे, पर्यवेक्षित पद्धत आहे आणि नंतरची जी पद्धत आहे स्वयं अध्ययन पद्धती आहे। आपण या अगोदरच्या भागामध्ये शिक्षक प्रधान पद्धती त्यामध्ये व्याख्यान पद्धती नंतर व्याख्यान पद्धतीनंतर आपण पाहिलेले आहे कथन पद्धती आणि त्यानंतर आपण पाहिलेले आहे विद्यार्थी प्रधान पद्धती, चर्चा पद्धती। तर आज आपण बघणार आहोत पर्यवेक्षित अध्ययन पद्धती किंवा अध्यापन पद्धती। आता पर्यवेक्षित अध्यापन पद्धती म्हणजे काय? तर पर्यवेक्षित म्हणजेच त्यामध्ये शिक्षकांनी जातीने लक्ष विद्यार्थ्याकडे पुरविणे किंवा वैयक्तिकरित्या त्याला मार्गदर्शन करणे म्हणजे पर्यवेक्षित अध्यापन पद्धती आहे। आपण समोर पाहूच। तर चला, पर्यवेक्षित अध्यापन पद्धती व्याख्या आहे आपल्याला दिलेली। अध्ययनार्थी स्वतः अभ्यास करीत असताना अध्ययन प्रक्रियेत त्याला उत्तेजन देणे। अध्ययनार्थी स्वतः अभ्यास करीत असताना अध्ययन प्रक्रियेत त्याला उत्तेजन देणे म्हणजे त्याला मदत करणे आणि पुशअप करणे आणि मार्गदर्शन करून त्याला स्वावलंबी व कार्यक्षम बनविण्याचे जे कार्य शिक्षक करीत असतात त्या कार्यास पर्यवेक्षित अध्ययन पद्धती असे म्हणतात। मग काय याच्यामध्ये, जर जो काही विद्यार्थी आहे त्याला अध्ययन प्रक्रियेमध्ये काय उत्तेजन करणे किंवा त्याला समोर ढकलणे आणि त्याच प्रकारे त्याला स्वावलंबी जीवन जगण्यास आणि कार्यक्षम बनवण्याचं जे कार्य असते ते शिक्षकांना करावं लागते। तर यालाच आपण काय म्हणतो, पर्यवेक्षित अध्ययन पद्धती असं म्हणतो। मग आता पर्यवेक्षित अध्ययन पद्धतीमध्ये काय काय बाजू आहे? आता काही काही विद्यार्थी खूप म्हणजे शिकतात, त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित नसते, मार्गदर्शनाचा अभाव, त्याचमुळे त्यांना आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे विद्यार्थी शिकतात आणि त्यांना जे अध्ययनाचे जे तंत्र आहे ते तंत्र त्यांना उमजत नसल्यामुळे त्या एकाच वर्गामध्ये 2-2, 3-3 वर्ष ते घालून देतात, म्हणजे ते नापास होतात। नापास झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा कोलमडतो। त्याचप्रमाणे आत्मविश्वासाच्या अभावामुळे जे काही विद्यार्थी असतात ते कोचिंग क्लास लावतात आणि कोचिंग क्लास जातात आणि कोचिंग मध्ये त्यांना प्रश्नोत्तर पाठ करणे एवढंच असते आणि या व्यतिरिक्त त्यांचा जो टाइमपास असतो, वेळेचा जो अपव्यय असतो तो मोठ्या प्रमाणात होतो आणि विद्यार्थ्यांना अध्ययन कसं करावं याचं तंत्र अवगत नसल्यामुळे खूप विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये अपयशी होतात। आपण पाहिलेलंच असेल की जे मुलं प्राथमिक शिक्षण घेतात 5वी, 6वी, 7वी, 8वी नंतर, 8वी नंतर जर पाहिलं तर सरासरी विद्यार्थ्यांचं जे काही डायव्हर्शन आहे किंवा ते नापास झाल्यामुळे ते पुढे शिकलेले नाही आहेत, आपल्या बरोबरचे असतील तरी सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळते। परंतु त्यांना जे काही अध्ययनाचं जे काही तंत्र आहे ते त्यांना व्यवस्थितरित्या शिकवण्यात आलेलं नाही। त्यांना फक्त कथन पद्धती आणि व्याख्यान पद्धतीनुसारच किंवा पाठांतर पद्धतीनुसारच शिकवण्यात आलं। म्हणजे विद्यार्थ्यांना आकलन जर झाला तर विद्यार्थी हा पुढे विकास करू शकतो, स्वतःचा विकास करू शकतो, जेणेकरून समाजाचा विकास पण करू शकतो। म्हणून पर्यवेक्षित अध्ययन पद्धती हे आजच्या काळाची गरज बनलेली आहे। पर्यवेक्षित म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्यांना अध्ययनात कितपत त्रुटी निर्माण होतात आणि त्या त्रुटी कशा प्रकारे दूर करता येतील या अध्ययन पद्धती किंवा या अध्यापन पद्धतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचवरती आधारित शिक्षकांनी त्यांच्याकडे जातीने लक्ष देऊन त्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करणे हा या पद्धतीचा हेतू आहे। मग आता आपल्याला पाहायचं आहे पर्यवेक्षित अध्ययन पद्धतीमध्ये
पर्यवेक्षित अध्ययन पद्धतीमध्ये कोणकोणती उद्दिष्टे समाविष्ट आहेत आणि त्या उद्दिष्टांचा सरासर आपण तोडकं मोडकं स्वरूपात काही विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत। मग पहा, उद्दिष्टे पाठ्यांश आत्मसात करण्याबरोबर उत्तम अभ्यासाची सवय अध्ययनार्थात विकसित करणे। पाठ्यांश आत्मसात, आता जो काही पाठ्यांश असतो किंवा जो घटक असतो तो आत्मसात करण्याबरोबर त्यांच्यामध्ये अभ्यासाच्या उत्तम सवयी लावणे, म्हणजे सकाळी दररोज उठणे, सकाळी पाठांतर करणे किंवा अभ्यास अशा प्रकारे करणे किंवा त्याचे जे काही संबोध असतात किंवा संकल्पना असतात त्या समजावून सांगणे, कशा लक्षात ठेवणे, हे सर्व या उद्दिष्टामध्ये येणार आहे। नंतर अध्ययनार्थी स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे, अध्ययनार्थ्यामध्ये जे काही स्वयं अध्ययन आहे त्याची जे काही पात्रता आहे ते पात्रता निर्माण करणे। काही जे विद्यार्थी असतात त्यांना अध्ययनाचं तंत्र विकसित नसल्यामुळे ते सर्वस्वी दुसऱ्यावरती अवलंबून असतात, म्हणजे अभ्यास कसा करावा हे त्यांना शिकवण्याची या पद्धतीमध्ये गरज आहे। नंतर आहे 3 नंबर, विद्यार्थ्यांच्या दोषांचे व त्रुटींचे निदान करून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे। आता काही विद्यार्थी पाठांतर करतात आणि विसरतात, त्यांना लवकर विस्मरण होते, फक्त ते पाठांतर करतात म्हणून, परंतु जे काही आकलन आहे, जे शिक्षक शिकवतात त्यावेळेस त्यांचं जर लक्ष नसलं तर अशामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होते। म्हणून या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या दोषांचे व त्रुटींचे निदान करून त्यानुसार त्यांना काय करायला पाहिजे, व्यवस्थितरित्या मार्गदर्शन जर केलं तर विद्यार्थी हा विकसित होऊ शकतो किंवा पुढे त्याच्या जीवनामध्ये सक्सेस तो मिळवू शकतो। नंतर आहे अध्ययनार्थाचा अभ्यास पर्यवेक्षित स्वरूपात शाळेतच करून घेणे। आता जे काही पर्यवेक्षित अध्ययन पद्धती वापरण्यात येणारी मोठ्या प्रमाणात पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे तो पर्यवेक्षित स्वरूपात शाळेतच करून घ्यायला पाहिजे। आपल्याला माहित आहे जे काही विशिष्ट गटातील किंवा जे मुलं कमी मंद बुद्धीचे आहेत त्यांच्यासाठी सरकारने काय केलं होतं, व सकाळी लवकर 1 ते 2 तास शाळा भरवायची आणि जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे आहेत आणि त्यांना या जे काही मीडियम किंवा हुशार मुलं आहेत त्यांच्या रेंजमध्ये आणण्याकरता त्यांना अध्यापन 2 तास शिल्लक करायला पाहिजे। म्हणजे ते कशा पद्धतीनुसार, पर्यवेक्षित अध्ययन पद्धती करूनच किंवा अध्यापन पद्धतीनुसारच त्यांना काय करायचं आहे, पुशअप करायचं होतं, परंतु ती पद्धत आता सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही। आजची जी परिस्थिती आहे किंवा विद्यार्थ्यांना खूप म्हणजेच एकदम त्यांना काय पास आउट करून देतात, पहिल्या वर्गापासून त्याच्या जे काही क्षमता आहेत त्या क्षमतांचं विश्लेषण किंवा त्या क्षमता त्यांच्या विकसित होत नाही आणि डायरेक्टली त्यांना 8th स्टँडर्ड मध्ये पाठवले जाते आणि 9th स्टँडर्ड मध्ये फेल झाला की विद्यार्थी घरी, म्हणजे त्यांच्या अध्ययन क्षमता ज्या आहेत, आकलन क्षमता आहेत, हे काही जे धोरण आहे ते धोरण आपल्याला पाहिजे असं पुरेसं उपयोगाचं आपल्याला दिसून येत नाही। मग नंतर पहा, अध्ययनार्थाचा आत्मविश्वास वाढवणे, म्हणजे पर्यवेक्षित अध्यापन पद्धती जी आहे या अध्यापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढवता येतो। म्हणजे विद्यार्थ्याला जर यायला लागलं तर त्याला उत्साह निर्माण होतो, तो शाळेत दररोज यायला लागेल, जे काही संबोध आहे ते पाठांतर करायला लागेल। नंतर पहा, मग या घटकांचा अवलंब करा। मग आता विद्यार्थ्यामध्ये पर्यवेक्षित अध्यापनानुसार कोणकोणते घटक अवलंबून आहेत किंवा कोणकोणत्या बाबी अवलंबून आहेत त्या बाबींचा अवलंब शिक्षकांना करणे गरजेचे आहे। मग नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कृतीनुसार स्वाध्याय द्या। जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या आपण पाहिलेलं बौद्धिक क्षमतेनुसार त्यांची जी काही तो जो तक्ता आहे तो आपण पाहिलेला आहे, म्हणजे मंदबुद्धी, कुशाग्र, सुपेरियर, मध्यम, सामान्य, अतिसामान्य अशा प्रकारचे जे काही त्याचे जे काही आपण बुद्धिमत्ता पाहिलेली आहे त्याच्यानुसार त्याच्या कृतीनुसार त्याला स्वाध्याय द्यावे। आता एखादा जो हुशार विद्यार्थी असेल तर त्याला त्याच्या परीने द्यायचे, जो डम असेल त्याच्यापेक्षा त्याला कमी स्वरूपात स्वाध्याय द्यायचे। मग नंतर व ते त्यांना करण्यास प्रवृत्त करणे, मार्गदर्शन करणे, जे काही स्वाध्याय दिलेले आहेत त्यांना करण्यास प्रवृत्त करणे किंवा त्यांना मार्गदर्शन करणे। नंतर आहे आवश्यक ते साहित्य, ग्रंथ, शब्दकोश, नकाशा, पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावे।
आपण अभ्यासच करत आहे, तर अभ्यास करत असताना जर साहित्य नसेल, दृक श्राव्य साधने नसतील, तर विद्यार्थ्यांना ते विषय व्यवस्थितरित्या समजतील का? नाही. म्हणून शिक्षकांनी व्यवस्थितरित्या त्यांना ग्रंथ, शब्दकोश किंवा नकाशे पाठ्यपुस्तकांची उपलब्धता स्कूलमध्ये करून देणे गरजेचे आहे. नंतर पाठ्यपुस्तकातील कोणता भाग महत्वाचा, कशावर भर द्यावा, महत्वाचे मुद्दे कसे निवडावे याचे मार्गदर्शन करावे. आता पाठ्यपुस्तक वाचत असताना विद्यार्थी सरासर वाचत असतो, मोठ्याने वाचतो. कोणत्या विद्यार्थ्याला हळूहळू वाचण्यास सवय असते, कोणत्या विद्यार्थ्याला मोठ्याने वाचण्याची सवय असते. अशा प्रकारे जे काही असतं, तर मग याच्यावरती जे आहे कोणता घटक महत्वाचा आहे किंवा कोणता मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या मुद्द्यावर भर द्यायचा आहे, ते मुद्दे कसे निवडायचे आहेत, कसे आपल्याला पॉइंट्स काढायचे आहेत, याचं सर्व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी करायला पाहिजे. पर्यवेक्षित अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील वातावरण चांगले आहे का आणि ते वातावरण कसे आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना घरामध्ये वातावरण जर चांगले नसले तर त्यांना अभ्यास करायला अडथळे निर्माण होतात, त्यांच्यामध्ये संकुचितपणा निर्माण होतो. या सर्वांचा विचार करून शिक्षकांनी त्यांना व्यवस्थितरित्या शिकवायला पाहिजेत आणि त्यांचं जे मूल्यमापन आहे, मूल्यांकन आहे, ते व्यवस्थितरित्या करायला पाहिजेत. अशा प्रकारे आपण पर्यवेक्षित अध्ययन किंवा अध्यापन पद्धती व्यवस्थितरित्या समजून घेतलेली आहे. आता आपण स्वयं अध्ययन पद्धती म्हणजे काय? स्वयं अध्ययन पद्धती म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे होय. स्वयं अध्ययन पद्धतीमध्ये काय करावं लागते, स्वयं अध्ययन पद्धती कशा प्रकारची आहे, याचे सर्व इत्यादी प्रश्न आपण पाहणार आहोत. मला स्वयं अध्ययन पद्धतीची व्याख्या मोस्ट इम्पॉर्टंट. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वयं प्रयत्नाने ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे म्हणजे स्वयं अध्ययन होय. काय स्वयं अध्ययन म्हणजे? शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वयं प्रयत्नाने म्हणजे स्वतःचे प्रयत्न आणि ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे, अंगी बाळगणे, यालाच आपण म्हणतो स्वयं अध्ययन असं म्हणतो. नंतर आहे वर्गाध्यापनातून स्वयं अध्ययन विकसित करणे. वर्गाध्यापनात जे काही शिक्षक असतात ते शिक्षक स्वयं अध्ययन काय करत असतात? विकसित करत असतात. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावण्याकरिता शिक्षक तत्पर असायला हवे. मग स्वयं अध्ययन करत असताना मग स्वयं अध्ययन कसं होते बा, काय होते, वेगवेगळे विचार आपल्याला भासतात किंवा पडतात. पण अध्ययनार्थाचे मित्र, आता स्वयं अध्ययन करताना जे काही अध्ययनार्थाचे मित्र आहेत, 6 मित्र आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. पहिला आहे कोणते, कसे, केव्हा, कोठे, का, काय. कोणते, कसे, केव्हा, कोठे, का, काय हे अध्ययनार्थाचे स्वयं अध्ययन करताना जे मित्र आहेत. त्यालाच इंग्लिशमध्ये कोणते, विच, कसे, हाऊ, केव्हा, व्हेन, कोठे, वेअर, का, वाय, काय, व्हॉट. हे जे काही 6 मित्र आहेत, हे 6 मित्र कोणी सांगितलेले आहेत? रुडियार्ड किपलिंग यांनी सांगितलेले आहेत. हे अध्ययनार्थाचे मित्र आहेत. स्वयं अध्ययन करण्यासाठी रुडियार्ड किपलिंग यांनी हे मांडलेले आहेत. म्हणजे या मित्र म्हणजेच काय, या प्रश्नांचा उलगडा करणे म्हणजेच अध्ययनार्थी स्वयं अध्ययनास प्रवृत्त होणे. मग आता स्वयं अध्ययन करत असताना आता गणित आहे, विज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे किंवा भूगोल आहे, याच्यामध्ये विद्यार्थी सहज स्वयं अध्ययनास प्रवृत्त होऊ शकतात. एखादा जर आपण नकाशा घेतला, त्या नकाशामध्ये जर गावाची नावं जर त्याला दाखवायला सांगितले तर तो व्यवस्थितरित्या तिथं जातो आणि त्याच ठिकाणी काय करणार आहे? पॉइंट करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आकलन क्षमता आणि कृतीयुक्त मोठ्या प्रमाणात वाढते. नंतर हे 6 प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे स्वतः शोधणे. बरोबर, हे जे काही 6 प्रश्न आहेत स्वतःला विचारून त्याची उत्तरे स्वतः शोधणे म्हणजे स्वयं अध्ययन पद्धती होय. म्हणजे कोणते, एखादा जर विषय असणार, वा एखादा कलर असं, कोणता रंग तुला आवडतो, कसे आणि तू तिथं कसा जाशील. नंतर आहे केव्हा, तू तिथं केव्हा पोहोचला. म्हणजे नंतर आहे कोठे, तू कोठे जाणार आहेस. म्हणजे हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नातून आपल्याला सहजच उत्तर मिळतात आणि ते स्वतःशीच विचारावे लागतात आणि त्याची उत्तरे मिळवणे म्हणजे स्वयं अध्ययन पद्धती. मग
स्वयं अध्ययनाची साधने कोणकोणती आहेत? स्वयं अध्ययन करत असताना कोणती साधने आपल्याला आत्मसात असणे गरजेचे आहे? पहिला आहे श्रवण. श्रवण जर नसेल तर स्वयं अध्ययन होणार नाही. श्रवण म्हणजे काय? समोरचा जे काही बोलत आहे, काही बोलत आहे, तोपर्यंत आपण शांततेने ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा. समोरचा बोलत आहे आपणही बोलत आहे म्हणजे त्याला स्वयं अध्ययन म्हणत नाही. एखाद्या वेळेस शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी बोलतात सर हे काय सर ते, परंतु शिक्षकांचं पूर्ण शिकवण झाल्यानंतर त्यांनी ते पाहायला पाहिजे किंवा नंतर प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे व्यवस्थितरित्या श्रवण करणे हे महत्वाचे आहे. जिज्ञासेपोटी अनेक गोष्टी विविध माध्यमातून ऐकून घेण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे. नंतर आहे निरीक्षण. हे दुसरं साधन आहे. वस्तू, परिसर, माणसे, वनस्पती, पशु पक्षी, वृक्ष यांचे सूक्ष्म निरीक्षण करणे. जो काही विद्यार्थी अध्ययनार्थी आहे यांना निरीक्षणाची सवय लावायला पाहिजे. निरीक्षणाची सवय नसेल तर तो स्वतः स्वयं अध्ययन करू शकणार नाही. म्हणून बारकाईने निरीक्षण करणे, या सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करणे आणि ते आपल्या शब्दात मांडणे यालाच आपण काय म्हणतो? स्वयं अध्ययन पद्धती म्हणतो. म्हणजे निरीक्षण हे दुसरं साधन आहे. नंतर वाचन. मग स्वयं अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टीची पुस्तके, वेगवेगळ्या महापुरुषांची पुस्तके आणि वेगवेगळ्या प्रसंगाची किंवा घटनांची पुस्तके किंवा अभ्यासाविषयीची जे काही ग्रंथ आहेत ते त्याला वाचणे आवश्यक आहे. त्याला जर अगोदर जर या सर्व गोष्टींचं जर नॉलेज असलं तर तो स्वयं अध्ययनास प्रवृत्त होऊ शकतो आणि त्यांना वाचन असणे गरजेचं आहे. वाचन जर नसलं तर स्वयं अध्ययन हे होऊ शकणार नाही. नंतर विविध ग्रंथांचे, पुस्तकाचे वाचन करणे, विविध अनुभव सांगणे, वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जर लावली तर तो सहजच स्वयं अध्ययनास प्रवृत्त होऊ शकतो. नंतर चौथं जे आहे संभाषण. आता काही विद्यार्थी असतात त्यांच्यापेक्षा जर काही हुशार असतात किंवा ज्यांना माहिती असते आपण त्यांच्याकडून माहिती सहज काढून घेऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययन करण्याकरिता संभाषण कला ही अवगत असायला पाहिजे. विद्यार्थी बोलतील तरच त्यांच्यामध्ये संभाषण कला अवगत होईल आणि ते प्रश्नांची उत्तरं मिळवण्यास प्रयत्नरत राहतील. म्हणून संभाषण कला अवगत करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्वयं अध्ययनास योग्य असे आहे. पाचवा जो साधन आहे चर्चा. चर्चा म्हणजे डिस्कशन करून स्वयं अध्ययनास प्रोत्साहन. आता एखादा विषय आहे किंवा आपल्याला जर समजा एखाद्या विषयावरती काही बोलायचं असेल तर आपण सहज चर्चा करतो व चर्चा पद्धतीने प्रश्न सुटत असतात. म्हणून अध्यापनाचा विद्यार्थी विकासावर होणारा परिणाम म्हणजेच परिणामकारक अध्यापन या पद्धतीमध्ये कसं होणार किंवा शिक्षकांनी कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ते आपण काही ब्रीफ पॉईंट काढले ते आपण पाहून घेऊ, समजूनच. नंतर याच्यामध्ये विद्यार्थ्याचे अध्ययन घडवून आणणे. शिक्षकांनी व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे जे काही अध्ययन आहे ते अध्ययन घडवून आणायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांना प्रश्नोत्तर कशा प्रकारे क्रिएट होतील, निर्माण होतील, त्यांना समस्या जर उमगल्या तरच विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकेल. समस्येतूनच त्याला उत्तरे सापडतील. शिक्षकाला आवश्यक घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. जो काही शिक्षक आहे त्याला जर समजा विद्यार्थ्यांना शिकवत आहे किंवा अध्यापन करत आहे त्यांना जर व्यवस्थितरित्या विषयाचं सखोल नॉलेज नसलं किंवा ज्ञान नसलं तर तो विद्यार्थ्यांना काय देईल ढेकळं. तर मग तो घटकांची माहिती त्यांना असायला पाहिजे, विषय ज्ञान असायला पाहिजे, त्या विषयाचं परिपूर्ण नॉलेज असायला पाहिजे. नंतर अनेक त्यांना कृती, वेगवेगळ्या कृती करता आल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या वाचन कृती किंवा खेळणे वगैरे किंवा वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा त्याला काय असायला पाहिजे, परिपूर्ण अभ्यास असायला पाहिजे. त्याचं बोलणं हे कसं असायला पाहिजे, शिक्षकाचं बोलणं हेच काय असतं, भांडवल असतं. म्हणून शिक्षकांना बोलण्याची कला अवगत करून घ्यायला पाहिजे, नंतरच अध्यापन करायला पाहिजे. अध्यापन कार्यासाठी श्रद्धा. आता अध्यापन करत असताना शिक्षकांना वेगवेगळ्या आधुनिक अध्यापन पद्धतीचा अभ्यास करणे गरजेचं आहे. शिक्षकांमध्ये जर परिपूर्ण नॉलेजच नसेल तर शिक्षक विद्यार्थ्यांना काहीही शिकवू शकणार नाही. म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पुढे राहणे गरजेचं असते. नंतर जे काय अध्यापनासाठी विद्यार्थी निष्ठा. परिणामकारक अध्यापन होण्यासाठी शिक्षकांमध्ये कोणकोणते गुण असणे आवश्यक आहेत. मग त्यांच्यामध्ये विद्यार्थी निष्ठा, विद्यार्थ्याशी व्यवस्थित राहणे. नंतर विज्ञान निष्ठा,
शिक्षक हा विज्ञानवादी असावा, त्याने वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यांना दाखवले पाहिजेत. संपन्न चारित्र्य, त्याचं जे चारित्र्य आहे ते संपन्न असायला पाहिजे, सर्व गुण संपन्न असायला पाहिजे. नंतर सात्विक वृत्ती, अध्यापनाची त्याची सात्विक वृत्ती असायला पाहिजे, तो मनाने चांगला असावा. नंतर इत्यादी उच्च नैतिक मूल्यांची जोपासना, जे काही मूल्य आहेत, जे काही गाभाभूत घटक आहेत ते त्यांच्या अंगी असले पाहिजेत. नंतर शिक्षकात झालेली असणे आवश्यक आहे. ते जर आवश्यक असेल, झालेले असतील तर विद्यार्थ्यास स्वयं अध्ययन करण्यास प्रोत्साहन शिक्षकांमुळे मिळू शकते. अशा प्रकारे आपण आज पर्यवेक्षित अध्ययन पद्धती आणि स्वयं अध्ययन पद्धती व्यवस्थितरित्या पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.